स्मरण चिकन ब्लॉग्समध्ये. आज आहे श्रावणातला पहिला सण, तर आम्ही आज नागपंचमी निमित्त चाललेलो आहे महादेवांचं दर्शन घ्यायला. तर भेटूया आपण आता मंदिरामध्ये. याला गाडा ना स्मरण बघा किती एक्साइटेड आहे, त्याला फिरायची खूप मज्जा आहे. कसा फिरण्यासाठी खूप एक्साइटेड असतो. कसा मत आम्ही पोहोचलेलो आहे. चला तर आता आपण वर जाऊ. तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा. राधा कृष्णाची मूर्ती किती मस्त गुफा आहे ना. अजून खाली तर एकदम मस्त गुफा आहे, छोटीशी गुफा आहे. इथे बघू शकता नटराजची मूर्ती. अरे हो ना, घे ना, इथं शूटिंग चालू आहे, पूर्ण होऊ पण देत नाही. रंगाची मूर्ती कॅमेरामॅन मागा आणि तू बोलत बोलत चालले. माईक द्यायला लागेल मग. गंगा अवतरण किती मस्त कोरीव काम केलेलं आहे. जुनं मंदिर आहे. आम्ही छोटे त्याने येऊ नाही दाखवला ना ब्लॉग मध्ये, नाही का? इथून बघताना येऊ नाही दाखवला त्याने. सगळ्या देवी येताना बघून वसुदैव कुटुंबकम. नटेश्वराची मूर्ती ते आतमध्ये काही पण बनताना दाखवू आपण व्हिडिओ मध्ये. बनाई रखी हो, गर्दी नाही पाहिजे तशी ना. गर्दी नाही, सकाळी गर्दी. सकाळी गर्दी असेल. आपण आलोय रात्री. गणपती बाप्पा मोरया. आता इथून बघू शकता एकदम छोटीशी गुफा आहे, तरी पण जाडी जाडी माणसं पण घुसतात इथून. म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्या इकडची शिंदी लोक पण घुसतात इथून. आता मी कसा घुसू इथून? काय आरामात घुसलो मी. किती मस्त दगडांचं कोरीव काम आहे आणि आम्ही छोटे होतो ना तेव्हापासूनच आहे येऊ, तरी पण जसंच्या तसं आहे.
लाईट गेले वाटतं म्हणून इथलं पाणी बंद आहे. नाही तर इथून मन्नत. असं पाणी येतो. मन्नत का धागा काउंटरवर मिळतो तो इथं. आणि तो इथे अर्धी हिंदी अर्धी मराठी मिक्स चालतंय. कोणाची काय मन्नत शिवखोरी. असेल ती इथे बांधायची येऊन. मम्मी तो कसा काय पडले? शिवखोरी. इथून पाणी पण जातो असं, पण आता यांची लाईट गेली वाटतं म्हणून तू तिकडून येतं पाणी. तिकडून आणि तिकडून पण येतो पाणी. तो दगड मध्ये ही आहे जय बाबा अमरनाथांची मूर्ती. काय म्हातारे माणसं सारखं उतरतो झालं यांचं वाटतं. बंद आहे पाणी, पण पाणी चालू असतं. आणि मस्त दगडांचं काम. शिला इथे सुद्धा मन्नतचे धागे बांधू शकता तुम्ही. धागे बांधलेत मन्नतचे. इथे 108 लोकांनी शिवलिंग तर आहेत. बायकांनी तर बांगड्या बांधून ठेवल्यात. 108 शिवलिंग. आणि इथून पण पाणी चालू असतो, पण काहीतरी इश्यू झाला असेल पाण्याचा, त्यामुळे बंद आहे पाणी. गणपती बाप्पांची मूर्ती आहे. हार बघ कुठून लागले डोक्याला गणपतीचे. जरा मोठा तरी आणतो. माता वैष्णोदेवी आहे इथे. मागे एवढा नव्हता ना, पण मागे आलेलो तेव्हा. ते बाबा भैरवनाथांची मूर्ती. आणि ते बांधले सगळ्यांनी मन्नतचे धागे. ते धागे बघा मन्नतचे. रुमाल, त्यांची मन्नत पुरी झाली असावी. ID कार्ड. हे असं बांधतात का कोणी रुमाल आणि माता मोबाईल कवर कुठे नैना दिसत नाही. देवी. माता नैना देवी आहे, पाय पड. मन्नतची देवी पाय पडेल. काहीतरी मन्नत माग, सगळ्यांच्या मन्नत पुऱ्या होतात. इथे माता नैना देवी. बघू शकता मस्त सुंदर अशी खूप मोठी श्री हनुमंतांची मूर्ती आहे. आणि स्मरण हा हनुमंतांचा खूप मोठा भक्त आहे. मोठा भक्त आहे. फॅन नाही भक्त. अँड ऑल्सो श्रीराम. जय श्रीराम. रोज पेटीवर भारत का बच्चा बच्चा गाणी वाजवत असतो. आता पाय पडून घे जास्त. एक झलक दाखव आम्ही व्हिडिओमध्ये. भारत का बच्चा बच्चा हार्मोनियमवर कसा वाजवत होतो. हे घ्या इथं. माता ज्वाला देवी. इथून बघा ज्वाला दिसते. आप दिसते का? दिसली बाजू. डबल आहे गं. तीन आहे. माता ज्वाला देवी चालू आहे. नाही दिसत. दिसतं ती बघ मला दिसतं. मला कशी दिसतं मग? अरे याच्यात नाही दिसत. कांगडा देवी. माता कांगडा देवी. माता चिंतपूर्णी देवी. इथे पण बांधले. बघा मन्नतसाठी काय बांधलेत. मोबाईल कवर, ही 10ची नोट, हे माता कालिका देवी. पैसे पण बांधले. पण याच्या आधी लोक तर धागेच बांधत होते, पण नवीनच नवीन नवीन फॅशन आले. पेनाचा टोपण, काय देवाचा केसांचं बाजारच मांडलं जसं काय. काय पण समजतं नाही मला. कालिका. मोबाईलचे कवर पाहिजे असतील इथं फ्रीमध्ये आहेत. मन्नतसाठी बांधलेले आहेत. पण ते असं याने काय मन्नत पूर्ण होणार नाही तुमची. मोबाईलचा कवर घेऊन देवाला काय म्हणत काय पण बघा तुमच्या काय मोबाईलचा कवर आहे का? घ्या ना. नको नको. कोणाला पाहिजे कवर तर इथे या. बघा वॉच सुद्धा बांधला इथं बघा. वॉच पण आहे. टीप आहे. रबर. चला तर पुढे जाऊया आपण. मस्त डेंजर वर जाणार आहे. वर जाऊन
अष्टविनायकांचं दर्शन करायचं आपल्याला. फुल ट्रेकिंग सारखं आहे. चला तर पुढे जाऊया. आता इथे आपल्याला अष्टविनायकांचं दर्शन आहे. अष्टविनायक दर्शन. वर्धविनायक महाड. इथे मोरगावचा मोरेश्वर इथे त्याच्यापेक्षा पतली आहे. म्हातारे माणसं तर चढणं शकत पण चढतात इथे आल्यावर. इथे बल्लाळेश्वर. थेरूरचा चिंतामणी मोरया. इथली गुफा तर डेंजरस. ये चीज तो मैंने देखी है यार. ते रांजणगावचा महागणपती. भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.